कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एवढं सगळं झालं तरी आजींनी तिचीच बाजू घेतली, माझा कोणीच विचार नाही केला। मी तेच सांगायला आले होते दुर्गा वहिनींना, पण मी नंतर सांगेन। ओके सरस्वती, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। मला ह्यातलं काहीही माहिती नाहीये। अगं मला जर माहिती असतं तर मी स्वतः आजीशी बोललो असतो ना, खरंच। पण हे बघ, आता काय होईल, मी आता जर आजीशी बोललो ना तर असं होईल की तू मला येऊन काहीतरी सांगितलेस। सो आता मी काही बोलत नाही। हा हो, तुमचं बरोबर आहे भाऊजी, तुम्ही नका बोलू काही। पण भाऊजी थँक्यू सो मच। नाही म्हणजे बघा ना, घरच्या कोणीच माझी बाजू नाही घेतली, पण तुम्हाला माझी बाजू पटली म्हणून। आणि विराज मला नेहमी सांगायचा की किशोरदादा किती चांगले आहेत, किती समजून घेतात, ते आत्ता कळलं मला। खरंच थँक्यू। मी येते। ऐक सरस्वती, ह्यापुढेही तुला कधीही काहीही बोलावंसं वाटलं तर माझ्याशी बिनधास्तपणे बोल। हो, मी येते। हो। हा मासा गळाला लागण्यासारखा आहे, पण मला एक कळत नाहीये, मुळात मंगळागौरीला कोणीही पुरुष घरात नसताना विक्रांत इकडे आलाच कसा, आणि त्यांनी लीलाच्या हातून कानाखाली खाल्ली। गाडी का थांबवली? डेड एंड। बघितलं, सांगत होते ना मी, सरळ जायचं होतं, राईट नव्हता घ्यायचा, वाचला होता मी तो बोर्ड, तो ऐकलं नाहीत माझं। आता आलोय ना, निघायचं कसं ते बघायचं। निघायचं कसं म्हणजे? सरळ मागे घ्या गाडी। खरंच गाडी बंद पडली की मुद्दाम करतो? मगाशी तो फोनवाला माणूस म्हणाला तसं गाडी खरंच बंद पडली आहे। अमान, आणि आता यांनी खरंच माझा खून केला तर? काय काय करते? वाचवा, हिला वाचवा, हेल्प, हेल्प, कुणी आहे का? कुणी आहे का? हेल्प! हिला का ओरडतेस? हळू प्लीज, चुप। हो, ओरडले नाही तर लोकांना ऐकू कसं जाईल? इकडे कोणीच नाहीये, वाचवा। मी बघतो कुठली हेल्प मिळते का। थांब इथे। छान, म्हणजे मला इथे एकटीला ठेवायचं आणि मग माणसं आणून माझ्यावर हल्ला करायचा? नाही नाही, ते काही नाही, मी नाही एकटी बसणार। ए जे जे जे, थांब थांब, मी इथे एकटी नाही थांबणार, मला आधीच अंधाराची खूप भीती वाटते। जायचं असेल तर दोघं एकत्रच जाऊया। हे बघ, तू गाडीत जास्ती सेफ आहेस। नाही नाही, मी म्हटलं ना, मी नाही थांबणार इथे एकटी। चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।